हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण रोमन अंक 1 ते 1000 पर्यंत कमीत कमी वेळेत कसं आपण याला शिकायचे ते पाहणार आहोत। इथे मी पहिल्यापासूनच लिहून ठेवलं। काय लिहून ठेवलं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10, तसंच 10 20 30 40 50 60 70 80 90 100 आणि तसंच त्याचप्रमाणे 100 200 300 400 500 600 700 800 900 10 आणि 1000। आणि याच्या समोर मी त्याला रोमन मध्ये काय लिहितात ते लिहून ठेवलं। जसं की 600 ला आपण काय लिहितो? DC। आपण 30 ला बघितलं तर 3दा X लिहितो, 6 ला बघितलं तर VI लिहितो। म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाठच करावं लागतात। ह्या पाठ नसेल तर आपल्याला रोमन अंक येणारच नाही। फक्त एवढ्याच गोष्टी जर तुम्ही पाठ केल्या तर तुम्हाला 1000 पर्यंत रोमन अंक सहज येतील। आता ते कसं करायचं तर पहा, इथं आपण काही प्रश्न सोडवलेले आहेत। 758 जर पाहिलं आपण तर बघा, 700 आपण याचं 758चं जर विस्तारित रूप केलं तर याचं विस्तारित रूप काय होते? यालाच आपण 700, याला 50, 5 ला 50 आणि 8 ला 8च म्हणू शकतो। म्हणजे यालाच आपण असं लिहिलं 758 ला 700 अधिक 50 अधिक 8। मग काय करायचं आपल्याला? हे 700 जे 700 आपण इथं लिहून ठेवलेले आहे प्रत्येक, मग 700 ची किंमत पाहिली आपण रोमन अंकामध्ये। 700 बरोबर काय आहे? DCC। मग आपण काय केलं ते DCC आपण इथं लिहून घेतलं। त्याच्यानंतर 50 ला आपण पाहिलं, 50 ला आपण काय लिहिलं? L लिहिलं। आणि त्याच्यानंतर आपण 8 ला काय लिहिलं? 8 ला लिहिलं 8चं काय पहा इकडे, 8 जर पाहिलं आपण इथं येते, ठीक नाही? V आणि 3दा आहे, तसंच V आणि 3दा आहे असं आपण हे केलं। तुम्ही एक छोटासा प्रश्न घ्या, 834 करून पहा। मी एक 5 सेकंद देतो, तुमचं उत्तर पॉज करून उत्तर करा। तर इथं पाहिलं तुम्ही 834 ला आपण काय लिहू शकतो विस्तारित रूप? याचा 800 लिहायचे, याला 3 ला 30 लिहायची आणि 4 ला 4 लिहायचे। आता तुम्ही इथं 800चा व्हॅल्यू जर पाहिली व 800 ची किंमत रोमन अंकामध्ये D आणि 3दा C, 30 ची जर किंमत पाहिली, 30 ची किंमत कशी येते? 30 ची किंमत येते पहा, ह्या 10 20 30 40 मध्ये पाहायचं 3दा X, ठीक आहे? 1 2 3 आणि 4 ची किंमत पाहिली तर ती IV आहे। तसंच त्याचप्रमाणे 936 चं विस्तारित रूप पाहिलं, ठीक आहे? 900 ला 900 लिहिले, 36 ला आपण 30 ला काय लिहिलं? ह्या 36 ला काय केलं? 30 आणि 6 लिहिले। आता 900चं आपण पाहिलं, ठीक आहे? 900 ची रोमन अंकात किंमत पाहिली CM येते, मग आपण काय लिहिलं तर CM। 30 ला पाहिलं तर 3दा X लिहिता आणि 6च्या जागी आपण 6 ची किंमत आहे VI। त्याचप्रमाणे 864 जर काढायचे आपल्याला, 864चं विस्तारित रूप आहे 860 आणि 4। 800चं जी किंमत आहे D 3दा C, 60 ची किंमत आहे LX आणि 4 ची किंमत आहे IV। 4 ची किंमत काय? IV। तर इथून पाहायचं आपल्याला ऑटोमॅटिकली उत्तर भेटून जाते। हा शेवटचा 988 ची किंमत, म्हणजे त्याला विस्तारित रूप केलं 980 आणि 8। तर 980 आणि 8 मग आपण इथे पाहिलं, ठीक आहे? तर 900 ला CM म्हणतो, इथं CM लिहिलं। 80 ला आपण इथे पाहिलं, 80 कुठे आहे? तिथे L 3दा C आणि 8 ला आपण कसं लिहितो? V 3दा आहे, ठीक आहे? अशा प्रमाणे हा आपण व्हिडिओ संपवलेला आहे। मला तुम्ही 768 हा नंबर रोमन अंकामध्ये लिहून मला कमेंट बॉक्समध्ये पाठवायचा आहे। व्हिडिओ समजल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।